प्रॉब्लेम फिफ्थ नंबरचा जो काय प्रॉब्लेम होता इन गुनिया पिग्स ब्लॅक कलर इज डॉमिनेट ओव्हर व्हाईट. सो इथं आपण लिहिलेलं ब्लॅक कलर डॉमिनेट ओव्हर व्हाईट. हा पण लिहिलेला आहे डॉमिनेंट कुठला आहे ब्लॅक कलर. ब्लॅक कलर साठी काय आहे तर बी. ओके, कॅपिटल बी. आणि रिसेसिव्ह कुठला आहे? रिसेसिव्ह आहे व्हाईट कलर. तो कुठला आहे? स्मॉल बी. आणि हेट्रोझायगस कंडिशन मध्ये कॅपिटल बी स्मॉल बी जो काय आहे तो ब्लॅक कलर दाखवतो, कारण की ब्लॅक कलर हा डॉमिनंट आहे. सो ब्लॅक विच इज अ हेट्रोझायगस गुनिया पिग्स आर ऑब्टेन इन F1 जनरेशन विच इज ऑल्सो इन अ ब्लॅक कलर. सो predict the genotype and phenotype ratios expected from back crossing the progeny with the black parent and with the white parent. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला प्रोजेनी किती आहेत ते बघायचे. ठीक आहे, दिसते ना सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित? सो पहिला जो काय बॅक क्रॉसिंग केल्यानंतर पहिलं जे काय बॅक क्रॉस केलाय आपण विथ द ब्लॅक पॅरेंट. विथ ब्लॅक पॅरेंट जेव्हा क्रॉस करतो तेव्हा F1 चा जो काय जीन टाइप आहे तो आहे कॅपिटल बी स्मॉल बी. त्याची गॅमेट पडणार आहे दोन, एक कॅपिटल बी पडणार आहे, दुसरा स्मॉल बी पडणार आहे. ब्लॅक कलर जो काय बॅक क्रॉस करतोय आपण ब्लॅक कलरचा जो काय जीन टाइप आहे तो होमोझायगस बी म्हणजे कॅपिटल बी त्याची एकच गॅमेट पडणार आहे तो कॅपिटल बी हा एक गॅमेट पडणार आहे. आणि जो काय हेट्रोझायगस फॉर्म मध्ये जो F1 आहे F1 आलेला आहे त्याचे दोन गॅमेट पडणार आहे कॅपिटल बी आणि स्मॉल बी. ठीक आहे, तर जेव्हा त्याचं रिकॉम्बिनेशन होईल जेनेटिक रिकॉम्बिनेशनच्या वेळी दोन गॅमेट जे आहेत कॅपिटल बी स्मॉल बी हे F1 चे आहेत आणि एकच गॅमेट जो आहे कॅपिटल बी हा ब्लॅक कलर जो काय पॅरेंट आहे त्याचा आहे. त्याचं रिकॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला जे काय ऑफस्प्रिंग मिळणार आहेत, प्रोजेनी मिळणार आहेत ते ब्लॅक कलर दोन्ही पण मिळणार आहेत. त्यामध्ये जो काय जीनटाइप रेशो आहे तो आहे कॅपिटल बी 1 आणि कॅपिटल बी स्मॉल बी हा एक म्हणजे 1:1 रेशो मध्ये आपल्याला जिनटिपिक रेशो मिळणार आणि फिनटिपिक मध्ये दोन्ही पण ब्लॅक पिग्स हे आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे, पुढचं जो काय होता विथ द व्हाईट आपण बॅलन्स केला तर व्हाईट पॅरेंटचे जे काही प्रोजिनीज आहेत ते आहे स्मॉल बी. जे काही जिनटिपिक कन्स्ट्रक्शन आहे ते आहे स्मॉल बी त्याची गॅमेट एकच पडणार आहे स्मॉल बी. जे हेट्रोझायगस फॉर्म मध्ये त्याचे दोन गॅमेट पडणार आहेत कॅपिटल बी आणि स्मॉल बी. त्यांचं जर आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिनटिपिक 1:1 रेशो मध्ये वन ब्लॅक दॅट इज इन हेट्रोझायगस कंडिशन कॅपिटल बी स्मॉल बी आणि दुसरा एक ब्लॅक एक व्हाईट जो की स्मॉल बी. सो जिनटिपिक रेशो इज बिकम 1:1. Also the phenotypic ratio one black and one white one pig is we will get. Okay, so in 1:1 ratio a particular phenotypic ratio with the white, and when we crossed with the back crossed with the white parent then we will get one black and one white in a phenotypic ratio. ठीक आहे, तर हे झालेलं तो त्या पुढचा जो काय प्रॉब्लेम आहे समजते ना काय सांगतोय? वही काढून बसलाय का? जर समजलंय तर सांगा. पुढचा प्रॉब्लेम आहे आपला what will be the gametes produced by the problem number 6. What will the gametes produced by the parents and the height of the progenies and the genotypic and phenotypic ratios expected from the following crosses. काय विचारलंय? ह्या जे काही क्रॉसेस दिलेत पॅरेंट्सचे त्याचे पॅरेंटचे गॅमेट्स कोणकोणते असतील? व्हॉट विल बी द गॅमेट्स म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी ह्यांचे गॅमेट्स काय आहेत? पहिल्यांदा गॅमेट्स आपल्याला काय आहेत त्याचे त्या पॅरेंट्सचे प्रत्येकाचे गॅमेट्स काय आहेत हे एक आपल्याला शोधायचे. प्रोड्यूस बाय द पॅरेंट्स अँड द हाईट ऑफ द प्रोजेनिस. आता ह्यामध्ये कॅपिटल टी म्हणजे टॉलनेस, स्मॉल टी म्हणजे डॉर्फनेस. सो व्हॉट विल बी द हाईट? हाईट म्हणजे टॉल आहे का डॉर्फ आहे? व्हॉट विल बी द height of the progenies and the genotypic and phenotypic ratios expected from the following crosses. यांचा genotypic आणि phenotypic रेशो काय आहे ते आपल्याला विचारलंय. ठीक आहे, आता इथे बघा पहिला जो क्रॉस आहे पहिला क्रॉस आहे कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस्ड विथ स्मॉल टी इथे कॅपिटल टी स्मॉल टी चे दोन गॅमेट्स पडणार आहेत. एक
कॅपिटल टी आणि दुसरा आहे स्मॉल टी. स्मॉल टीचा फक्त एकच गॅमेट पडणार का ते हेट्रोझायगस नाही, ते होमोझायगस एकच सिंगल गॅमेट पडतोय. त्याच जेव्हा रिकॉम्बिनेशन करतोय तेव्हा आपल्याला काय मिळतंय, जेव्हा कॅपिटल टी स्मॉल टी जेव्हा एकत्र येतात कॅपिटल टी स्मॉल टी हेट्रोझायगस फॉर्म मध्ये येतात, त्याचबरोबर स्मॉल टी जे आहे ते होमोझायगस डॉर्फ नेचर मध्ये येत आहे. सो phenotypic ratio is one dwarf and one tall plant we will get, and genotypic ratio of this is 1:1. One is a heterozygous tall and one is a homozygous dwarf. ते हे दोन्ही phenotypic आणि genotypic रेशो या क्रॉसचे आहेत. ठीक आहे. पुढचं नेक्स्ट प्रॉब्लेम आहे capital T when we crossed with the capital T small t crossed with the capital T small t. So from each parent we will get two gametes. दोन गॅमेट्स मिळणार आहेत, एक असणार टी दुसरा असणार स्मॉल टी. ठीक आहे. जेव्हा आपण त्याचं इंटरक्रॉसिंग करू, जेनेटिक रिकॉम्बिनेशन करू, तेव्हा आपल्याला एक प्युअर होमोझायगस टॉल प्लांट मिळणार आहे, एक प्युअर होमोझायगस डॉट प्लांट मिळणार आहे आणि दोन हेट्रोझायगस टॉल प्लांट मिळणार आहे. त्यामुळे phenotypic रेशो ऑफ पर्टिक्युलर दिस इज वी विल गेट अ पर्टिक्युलर तीन टॉल प्लांट मिळणार आहेत आपल्याला, 1, 2 आणि 3, आणि चौथं जे काय असणार आहे हे डॉट प्लांट आपल्याला मिळणार. सो phenotypic रेशो becomes 3 tall and 1 dwarf, and genotypic ratio becomes 1 capital T means 1 homozygous tall, 2 heterozygous tall and 1 homozygous dwarf. So become genotypic ratio become 1:2, 2:1, and phenotypic ratio of this class is 3:1. ठीक आहे. तर हा झाला मोनोहायब्रिड सिंपल, जो काय F2 चा होता, F1 चा केल्यानंतर तो त्या पद्धतीने तो आला 3:9, 1:2, 2:1 genotypic रेशो. पुढचा जो काय क्रॉस सांगितलेला आहे तो आहे कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस्ड विथ द कॅपिटल टी. आता ह्यामध्ये जे काही पॅरेंटचे आपल्याला गॅमेट्स पडतात, पहिल्या पॅरेंट मध्ये कॅपिटल टी स्मॉल टी हे दोन गॅमेट्स पडतात, दुसऱ्या मध्ये कॅपिटल टी हा एकच गॅमेट पडतोय. ठीक आहे. त्याचे जेनेटिक रिकॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला जे काय पॅरेंटचे जे काही जेनेटिक गॅमेट पडतात त्याचे रिकॉम्बिनेशन केल्यानंतर जे काही आपल्याला ऑफस्प्रिंग मिळणार, प्रोजेनी मिळणार, त्यामध्ये phenotypic रेशो ह्यामध्ये काय येणार आहे, ऑल प्लांट्स विल बी टॉल. ठीक आहे. जे दोन्ही प्लांट्स आहेत ते दोन्ही पण टॉल असणार आहेत हेट्रोझायगस फॉर्म मध्ये, होमोझायगस फॉर्म मध्ये. इथे करेक्शन आहे, ही जे करेक्शन आहे इथे कॅपिटल टी दोन्हीकडे असणार आहे. ठीक आहे. सो कॅपिटल टी and one is capital T small t. So phenotypic ratio becomes all plants become tall, and genotypic ratio in 1:1 ratio. One is capital T and 1:1 capital T small t. असे दोन आपल्याला इथे प्लांट मिळणार आहेत. समजायला समजून घ्या फक्त. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 काय, मिराबिलिस जलापा रेड फ्लॉवर कलर इज इनकम्प्लिटली डॉमिनंट ओव्हर व्हाईट. काय सांगितलं आहे, रेड कलर जो आहे त्यामध्ये रेड कलर हा इनकम्प्लीट डॉमिनंट आहे. इनकम्प्लीट डॉमिनंट म्हणजे रेड कलर जो आहे हा इनकम्प्लिटली डॉमिनंट ओव्हर पिंक कलर. ठीक आहे. So in the following crosses in which the genotypes of the parents are given, what will be the gametes produced by each parent and what will be the flower color of the progenies. आता यांनी सांगितलं इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे मिराबिलिस जलापा मध्ये काय, जेव्हा रेड प्लांटचा क्रॉस आपण करतो व्हाईट प्लांट बरोबर, व्हाईट प्लांटचा जो काय जीनटाईप आहे तो स्मॉल आर हे व्हाईट. ठीक आहे. हे पिंक कलर, कॅपिटल आर स्मॉल आर पिंक कलरचं, आणि कलर म्हणजे रेड कलरचं. इथे इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे. ठीक आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल तेव्हा काय, जेव्हा रेड क्रॉस केला आपण व्हाईट बरोबर त्याला आपल्याला F1 हे पिंक कलरचं मिळतं. ठीक आहे. हा झाला इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता पहिला क्रॉसचा आपण एकदा इथे बघूया सॉल्व्ह करून. पहिला कॅपिटल आर क्रॉस इनकम्प्लीट डॉमिनन्स. जेव्हा इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल तेव्हा आपल्याला कॅपिटल आर स्मॉल आर, तर तिथे काय येणार आहे, तर पिंक येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, व्हेन वी क्रॉस कॅपिटल आर
small r with capital R, then the progenies will be first capital R small r चे गॅमेट पडणार आहेत, कॅपिटल R एक आणि दुसरा स्मॉल r, कॅपिटल R आणि स्मॉल r, आणि कॅपिटल R चा एकच गॅमेट पडणार कारण की ते होमोझायगस आहे, त्यामुळे कॅपिटल R फक्त येणार आहे. त्यामुळे कॅपिटल R स्मॉल r हे दोन गॅमेट जेव्हा जेनेटिक रिकॉम्बाईन केले कॅपिटल R शी, ठीक आहे, हे दोन गॅमेट जेव्हा ह्या गॅमेट बरोबर रिकॉम्बाईन केले, आपल्याला एक रेड कॅपिटल R आणि एक कॅपिटल R स्मॉल r म्हणजे पिंक. सो विल वी गेट वन रेड अँड वन पिंक फ्रॉम दिस क्रॉस कॉम्बिनेशन. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला ह्यातला स्मॉल r क्रॉस्ड विथ कॅपिटल R स्मॉल r. तर ह्यामध्ये पण बघा कॅपिटल R स्मॉल r म्हणजे इथे आपल्याला एक पिंक, इथे करेक्शन आहे, इथे पिंक आपल्याला भेटणार आहे, इथे रेडच्या जागी इथे पिंक भेटणार आहे, आणि स्मॉल r म्हणजे इथे व्हाईट मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे, हे व्हाईट. सो विल गेट वन पिंक अँड वन व्हाईट. इथे रेड नाही, इथे चूक आहे, रेड इथे लिहिले ते चूक आहे, इथे एक पिंक आणि एक व्हाईट हे आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे, कारण की इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे. नेक्स्ट capital R crossed with small r, we'll get a pink one. Next capital R crossed with capital R small r, we will get total 4 progeny, कारण की प्रत्येकी पॅरेंट मध्ये दोन दोन गॅमेट हे प्रोड्यूस होणार आहे. सो विल गेट वन प्युअर रेड, टू पिंक अँड वन व्हाईट progeny. So ratio becomes 1:2, 2:1, 1:2, 2:1. ह्या रेशो मध्ये आपल्याला एक रेड, दोन पिंक आणि एक व्हाईट आपल्याला मिळणार आहे फ्रॉम अबोव क्रॉस. ठीक आहे, आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम नंबर 8. इन शॉर्ट हॉर्न ब्रीड ऑफ कॅटल, शॉर्ट हॉर्न म्हणजे ज्याची शिंग बारकी आहेत, ठीक आहे, red coat color is governed by capital R, roan by capital R small r and white by small r. ठीक आहे, काय सांगितलंय, आकोट शिंगाची जी गाय आहे त्या गायीमध्ये जो कलरचा कलर आहे, ठीक आहे, तो कॅपिटल R मुळे गव्हर्न होते. रोन म्हणजे लाल आणि व्हाईटच्या मधला कलर कॅपिटल R स्मॉल r मुळे होते, आणि स्मॉल r हा व्हाईट जे काय कलर शो करतोय. ठीक आहे, मग आता हे एक्झाम्पल झालं इनकम्प्लीट डॉमिनन्सचं. ठीक आहे, सो व्हॉट फिनोटाइपिक आणि जीनोटाइपिक रेशोज आर एक्सपेक्टेड इन द प्रोजेनीज व्हेन रोन ब्रीड आर मेटेड अमंग देमसेल्स. म्हणजे काय, कॅपिटल R मेट केले अमंग देमसेल्स पहिलं. ठीक आहे, रोन जे काय ब्रीड आहेत, ठीक आहे, आर मेटेड अमंग देमसेल्स. ह्या कंडिशनला काय होणार आहे, जेव्हा रोन ब्रीड मेटेड अमंग देमसेल्स म्हणजे कॅपिटल R स्मॉल r क्रॉस विथ कॅपिटल R स्मॉल r, त्याचे गॅमेट दोन दोन पडणार आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे वन रेड कलर ऍज टू टू रोन कलर ऍज टू वन व्हाईट कलर. जो कोई फिनोटाइपिक रेशो याचा काय राहणार आहे, फिनोटाइपिक रेशो याचा राहणार आहे 1:2, 2:1. इथे करेक्शन आहे, इथे चुकीचं लिहिलेलं आहे. 1:2, 2:1 मध्ये आपल्याला फिनोटाइपिक रेशो मिळणार आहे. जीनोटाइपिक रेशो पण 1:2, 2:1 हा इथे राहणार आहे. फिनोटाइपिक रेशो म्हणजे फिजिकल अपीअरन्स, मॉर्फॉलॉजिकल अपीअरन्स जो आपल्याला डोळ्याने दिसतोय, त्यामध्ये लाल कलरच्या गायी प्युअर लाल एक मिळणार आहे, मध्यम लाल रोन कलरची जी असणार आहे त्या दोन गायी मिळणार आहेत, आणि एक पूर्णपणे व्हाईट असणारी गाय आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, तर हे झालं पहिलं एक्झाम्पल त्यातलं. दुसरं रेड ब्रीड मेटेड विथ द रोन, म्हणजे रेड मीन्स कॅपिटल R mated with the roan means capital R small r. So in this case we will get a pure red one and roan type, that means in a heterozygous condition capital R small r 1. So phenotypic ratio becomes one red and one roan, and genotypic ratio becomes 1:1. One is a pure homozygous in a nature and one is a in a intermediate form, that is a in roan type capital R small r. So genotypic and phenotypic ratio becomes 1:1. One red, one roan, and genotypic ratio becomes one capital R as to one capital R small r. ठीक आहे, समजतंय का? येस नो बोला, समजतंय का काय सांगतोय ते? Yes, sir.
तिसरा त्यातला प्रॉब्लेम आहे बघा. तिसरा प्रॉब्लेम आहे वेन व्हाईट ब्रेड आर मेटेड विथ द रोन. व्हाईट मीन्स स्मॉल आर, मेटेड विथ द रोन मीन्स रोन म्हणजे काय, कॅपिटल आर स्मॉल आर. तेव्हा काय होतं तर त्यामध्ये आपल्याला एक रोन भेटतो कॅपिटल आर स्मॉल आर असलेला, दुसरा मिळतो स्मॉल आर असलेला व्हाईट वन. सो phenotypic रेशो ऑफ दिस क्रॉस इज 1, विल गेट 1. इथे पण करेक्शन आहे बघा, इथे इथे रेड लिहिलेलं आहे. तर 1 रोन टाइप एक भेटणार आहे, एक व्हाईट भेटणार आहे. सो जेनेटिक रेशो इज 1 बिकम्स 1 कॅपिटल आर स्मॉल आर अँड 1 स्मॉल आर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम आहेत. यामधले जे काय वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत तेवढेच फक्त सांगतो. Yellow coat color in guinea pigs is produced by the homozygous dominant genes capital YY. Cream color by the heterozygous genes. हे पण सेमच आहे त्याच पद्धतीने. पुढचं जे काय in Gardner P, tallness is dominant over darkness. Problem number 10. What genotypes and phenotypes will be obtained in F1 and F2 when tall homozygous plant is crossed with the dwarf one and gives the breeding behavior in of the all genotypes in the F2. He is simple. What will be the appearance of the offspring in F1 when it is crossed with the tall parents and with the dot parent? What type of cross are these? So one become test cross and one become back cross. When we cross tall parent, when we cross F1 with its tall parent, means tallness is dominant. When we crossed with the dominant parent, then it is a back cross. When we crossed with the recessive parent, F1, when we crossed with its recessive parent, then it becomes a टेस्ट क्रॉस. मग त्या नेचरनुसार जेव्हा तुम्ही डॉमिनंट पॅरेंट बरोबर F1 चा क्रॉस करताय तो झाला बॅक क्रॉस. जेव्हा तुम्ही F1 चा क्रॉस त्यांच्या रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर करत असता तो झाला टेस्ट क्रॉस. ठीक आहे. तर हे त्याचं बिहेवियर झालं, त्या टाइपचे ते क्रॉसेस झालेत. ठीक आहे. तुम्हाला ते नोट्स मध्ये सांगितलेलं आहे. येलो कोट कलरचं झालेलं आहे. हे टॉलनेस 3:1 जो फिनोटाइपिक रेशो आहे जीनोटाइपिक 1:2:1. आता हे जे काही हेट्रोझायगस आहेत ते टॉल प्लांट बरोबर क्रॉस केलं आणि दुसऱ्यांदा ते डॉट बरोबर क्रॉस केलं. सो जो आपण टॉल पॅरेंट बरोबर जो क्रॉस केला तो झाला बॅक क्रॉस. जेव्हा डॉट बरोबर क्रॉस केला तो झाला टेस्ट क्रॉस. ठीक आहे. पुढचं जे काही एक्झाम्पल आहे ते इन समर व्हाईट फ्रूट W is dominant over the yellow fruit color. Identify the finders in the following crosses in which the genotype of the parents are given. And what will be the fruit color of the offspring of each cross? जेव्हा क्रॉस करून ते जे काही फिनटाइपचे आहेत, आता त्यातला पहिला बघा कॅपिटल डब्ल्यू क्रॉस विथ कॅपिटल डब्ल्यू. त्यामधले गॅमेट निघाले सिंगल ऑल फ्रुट्स विल बी व्हाईट फ्रूट. ओके. आणि त्याचं ठीक आहे. आणि त्याचा हेट्रोझायगस जो काय फॉर्म आहे तो हेट्रोझायगस व्हाईट, म्हणजे सगळेच व्हाईट फ्रुट्स येणार आहेत. येलो फ्रूट जेव्हा रिसेसिव्ह असतील तेव्हा फक्त येलो फ्रूट तयार होणार आहेत. तेव्हा पहिल्यांदा क्रॉस केल्यानंतर बघा कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू क्रॉस विथ कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू विल गेट अ प्रोजेनीज इन टोटल व्हाईट आहेत. त्यामध्ये कॅपिटल डब्ल्यू प्युअर व्हाईट, हेट्रोझायगस व्हाईट आपल्याला 2 भेटणार आहेत आणि प्युअर येलो. तिने पुढचं पण एक्झाम्पल तसंच आहे, एकदम सिंपल आहे हे. हा पण प्रॉब्लेम सेम आहेत, काही चेंज नाहीत. जर
बऱ्यापैकी हे सगळे प्रॉब्लेम त्या पद्धतीने आहे. आता 17 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला जरा समजून सांगतो. तो रेशो मधला आहे. येलो कॅपिटल वाय इज डॉमिनंट ओव्हर द ग्रीन स्मॉल वाय कलर ऑफ द पीप सीड्स. इन द फॉलोइंग क्रॉसेस फाइंड आउट द जीनोटाइप्स ऑफ द पॅरेंट. आता जीनोटाइप पॅरेंटचे जीनोटाइप हे आपल्याला शोधून काढायचं आहे. जे पहिला आहे येलो क्रॉस्ड विथ ग्रीन विल गेट येलो 78% पॅरेंट ग्रीन जे ऑफस्प्रिंग आहेत ते 80. सो हिअर 1:1 रेशो मध्ये आपल्याला मिळालेलं आहे. तर पॅरेंटचे जे काही जीन टाइप्स आहेत ते आपल्याला शोधायचं. येलो कलरचा कुठला जीन टाइप असणार आहे, ग्रीन कलरचा कुठला असणार आहे जीन टाइप, हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर त्या पण सिंपल आहे, एकदम काय असं अवघड नाही. बघा पहिला काय येलो पॅरेंट कुठला असला 1:1 रेशो मध्ये तुम्हाला प्रोजिनी मिळतात. 78 आणि 80 नियरली 1:1 रेशो. ठीक आहे. ज्या का प्रोजिनी आहेत त्यातल्या प्रोजिनी 78 आणि 80 म्हणजे रेशो मध्ये आपण काढलं तर ते 1:1 मध्ये झालं. तर तो 1:1 रेशो यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर टेस्ट क्रॉस केलं तर 1:1 रेशो येतो. टेस्ट क्रॉस म्हणजे काय, F1 क्रॉस्ड विथ देअर रेसेसिव्ह पॅरेंट. आता इथे काय सांगितलं, येलो कलर जो येतो तो कॅपिटल वाय. ठीक आहे. समजून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. येलो कलर येतो तो कॅपिटल वाय. ग्रीन कलर येतो तो स्मॉल वाय. हेट्रोझायगस स्मॉल वाय हा हेट्रोझायगस फॉर्म असणार आहे. ठीक आहे. जेव्हा आपल्याला अशी प्रोजेनी मिळते येलो क्रॉस केला ग्रीन बरोबर, येलो म्हणजे कुठला, जो की हेट्रोझायगस फॉर्म आहे तो क्रॉस करायला पाहिजे आपल्याला ग्रीन मध्ये स्मॉल वाय, तेव्हा हा टेस्ट क्रॉस होणार आहे. टेस्ट क्रॉसचा जो रेशो राहतो तो 1:1 राहतो. ठीक आहे. तर त्यामुळे प्रोजेनी कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय त्यामध्ये 2 गॅमेट पडले, त्यामध्ये एक येलो आणि एक ग्रीन. सो रेशो बिकम्स 1:1, 1 येलो आणि 1 ग्रीन. ह्या रेशो मध्ये ते प्रोजेनी भेटणार आहे. त्यामुळे 78 progeny of yellow and 80 progeny of green will be obtained by using a genotype of yellow having a genotype capital Y small y and green color plant having a genotype small y. ठीक आहे. तर ह्या पहिलं झालं. पुढचा जो काय तो yellow crossed with yellow will get a progeny in the ratio of 122 of yellow and 42 of ग्रीन टाइप. ठीक आहे. 122 प्रोजेनी 42. आता 4×4=12. 42 गुणिले 3 केले की साधारणतः 120. 40 गुणिले 3 4×12. सो हा जो काय रेशो आहे तो 3:1 मध्ये येतो. 3:1 रेशो म्हणजे काय, हा मोनो हायब्रिडचा जो काय रेशो आहे, मोनो हायब्रिडचा जो F2 चा जो काय रेशो आहे तो येतोय. सो F2 चा रेशो जेव्हा मोनो हायब्रिडचा येत असेल तेव्हा आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला 3:1 मध्ये ते सेग्रिगेट व्हायचं असेल तर जे येलोचं इथे हे चुकीचं सांगितलेलं आहे. ते सॉल्व्ह करून दिलं ते चुकीचं आहे. त्यासाठी आपल्याला जे येलो वापरायला पाहिजे ते दोन्ही पण हेटेरोझायगस मध्ये पाहिजे. सो वाय स्मॉल वाय क्रॉस विथ कॅपिटल वाय स्मॉल वाय दोन्ही प्रोजेनी येणार आहेत, तेव्हा त्यांचं रिकॉम्बिनेशन होऊन ज्या प्रोजेनी येणार आहेत कॅपिटल वाय स्मॉल वायच्या त्या येणार कॅपिटल वाय स्मॉल वाय स्मॉल वाय या 3 प्रोजेनी आणि एक प्रोजेनी आणि खालची असणार ग्रीन येणार आहे. ठीक आहे. कॅपिटल वाय असलेली एक येणार आहे यामध्ये. जेव्हा दोन्ही पॅरेंट तुम्ही असे यूज करताल कॅपिटल वाय स्मॉल वाय फर्स्ट विथ कॅपिटल वाय स्मॉल वाय, हे दोन्ही पण येलो असणार आहेत. ठीक आहे. त्यांचा जीन टाइप ते असं असणार आहे. ठीक आहे. जो बी नंबरचा प्रॉब्लेम आहे त्याचा, त्यामध्ये त्यात तुम्हाला जे काही प्रोजेनी येणार आहे ते 3:1 रेशो मध्ये येणार आहे. तिन्ही पण 3 प्रोजेनी येलो असणार आहेत आणि एक प्रोजेनी तुमची ही ग्रीन असणार आहे. प्रॉब्लेम will get 3 येलो अँड 1 ग्रीन. तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, थर्ड येलो विथ द ग्रीन ऑल प्रोजेनी विल बी ग्रीन. ठीक आहे. 74 प्रोजेनी जे दिलेले आहेत टोटल 74 प्रोजेनी ह्या ग्रीन असणार. सी नंबर थर्ड नंबर जो आहे
So yellow, when we crossed with the green, we'll get all the yellow. So in this case, हे capital YY असणार आहे एक, capital Y असणार आहे एक small y small असणार ग्रीन प्लांट. हे आपण युटिलाइज करतो जेव्हा capital Y आपल्याला एक गॅमेट भेटणार आहे capital Y असणार आणि दुसरं गॅमेट भेटणार आहे स्मॉल y असणार, त्याचं जेनेटिक कॉम्बिनेशन होऊन आपल्याला capital Y स्मॉल हे ऑफस्प्रिंग बनणार आहे, टोटल येलो असणार आहे. ठीक आहे, हे येलो कलरचं ऑफस्प्रिंग जे सांगितलेलं आहे मध्ये 3 नंबरचा जो काय प्रॉब्लेम आहे 17 मधला 3 नंबर जो काय प्रॉब्लेम आहे 17 मधला 3 नंबरचा जो काय प्रॉब्लेम आहे, येलो when crossed with the green will get 74 yellow and 0 green. Then next, when we cross green with the green, we'll get only the green plants, that is 0 yellow and 50 green. So in this case, particular cross will be for particular green, it is small y for the both parents स्मॉल y, त्यामुळे त्यांचे गॅमेट जो काय पडणार आहे तो फक्त स्मॉल yच पडणार आहे आणि त्यामुळे तिथे सगळे जे काही प्लांट्स तयार होणार हे सगळे ग्रीन प्लांट्स हे तिथे प्रोड्यूस होणार आहेत. ठीक आहे, तर हे एकदम सिंपल आहे, त्या बेसिस वरती हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. बघा तुम्हाला एकदम सिंपल प्रॉब्लेम्स आहेत, हे समजतील, सॉल्व्ह करून दिलेले आहेत बऱ्यापैकी. डायहायब्रिड रेशो जो काही मोनोहायब्रिड रेशो होता, मोनोहायब्रिड म्हणजे ऍट अ टाइम फॅक्टर ही मोनोहायब्रिड मध्ये स्टडी करत होतो आपण. डायहायब्रिड मध्ये काय करतो तर ऍट अ टाइम दोन जे फॅक्टर असतील, दोन फॅक्टरचे पेअर्स असतील त्याचा अभ्यास आपण डायहायब्रिड मध्ये करतो. म्हणजेच फक्त एक सिंपल ट्रेड, एक सिंगल ट्रेड, त्याचे दोन कॉन्ट्रास्टिंग पार्ट. हाईट हा एक ट्रेड झाला, हाईट जे कॅरेक्टर झालं त्यासाठी जे काही दोन कॉन्ट्रास्टिंग पार्ट आहेत त्याचे हाईट साठी जे आहेत, एक उंच आणि एक बुटकं. ठीक आहे, एक वन इज टॉल अँड अनदर वन इज अ डॉर्फ. So these are the contrasting part of a single character. So which is we are studied in our previous exercise experiment on monohybrid cross. So in this exercise number 6, different experiments on particular dihybrid cross, and regarding to this dihybrid cross, one Mendel's law is there, law of independent assortment. So Gregor John Mendel, after studying the behavior of the single factor pair, studied the behavior of the two factor pairs after that. So while working on the hybridization in these from his observation and the data collected, he formulated the second law of inheritance known as the law of independent assortment. ठीक आहे, हा लॉ काय सेकंड लॉ तो आपल्याला थेरीला पण झाला होता, लॉ ऑफ the independent assortment. This law states that the segregation in one pair of allele is quite independent of the segregation in another pair of allele, or when two or more pairs of independent alleles enter into the combination in the F1, they exhibit independent dominant effects, and while formation of the gametes and law of segregation operates, but factors assort themselves independently and random and freely. म्हणजेच काय, खूप अवघड असं लॉ वाटतो पण एकदम सिंपल आहे. काय सांगितलंय, जे काही वेगवेगळे दोन जीन असतात, ठीक आहे, म्हणजे एक टॉलनेस असेल आणि एक फ्लॉवर कलर साठी असते. टॉलनेस साठी कॅपिटल टी स्मॉल टी हे दोन आलेले झाले. ठीक आहे, कलर साठी रेड कलर आणि व्हाईट कलर त्यासाठी कॅपिटल आर स्मॉल आर हे दोन कलर झाले. ठीक आहे, कलर साठी दोन आलेले झाले वेगवेगळे. तर जेव्हा गॅमेट फॉर्म होतात, ठीक आहे, तर ते दोन्ही पेअर्स हे इंडिपेंडेंटली असतात. दोन्ही पेअर्स ह्या वेगवेगळ्या सेपरेट गॅमेट फॉर्मेशन करत असतात. ठीक आहे, आणि त्यांचं जेव्हा रिकॉम्बिनेशन होतं म्हणजे सेग्रिगेशन, लॉ ऑफ सेग्रिगेशन हा इथं परफॉर्म होतोय. जेव्हा टॉलनेस साठी जे काही कॅरेक्टर आहेत कॅपिटल टी स्मॉल टी ह्याची गॅमेट पडतात तेव्हा कॅपिटल टी स्मॉल टी हे सेपरेट गॅमेट पडतात. त्याच पद्धतीने जे हे जे पडतात कलर साठी त्याचे पण कॅपिटल आर स्मॉल आर. पण इथे काय होतंय, जे इंडिपेंडेंटली डॉमिनेट इफेक्ट F1 मध्ये ते एक्झिबिट करत असतात इंडिपेंडेंटली. टॉलचा टॉल किंवा डार्क हा इफेक्ट तयार करणार तो एक्झिबिट करणार आहे, किंवा रेड कलर आणि व्हाईट कलर साठी आयतर डॉमिनेट असेल तर डॉमिनेट साठी रेड कलर तिथे एक्झिबिट करणार आहे. ठीक आहे, म्हणजे इंडिपेंडेंटली प्रत्येक कॅरेक्टर हा तिथे डॉमिनेंट इफेक्ट हा तिथे एक्झिबिट करत असतो while they are forming a particular gametes. So this
at this moment, particular law of segregation operates. But the main factors assort themselves independently at a random and quite freely. So this is a law of independent assortment. So this law of independent assortment, this law states that the segregation in one pair of allele is quite independent of the segregation in the another pair of allele. Okay. So, or when two or more pairs of independent alleles enter into the combination in the F1, they exhibit independent dominant effects, and while formation of gametes, the law of segregation set operates, but the factor assorts themselves independently at a random and quite freely. So, dihybrid ratio is a phenotypic ratio obtained in the F2 generation when the two plants varying of कॅरेक्टर्स वी क्रॉस्ड. एकाच वेळेस दोन कॅरेक्टर वेगवेगळे आपण घेऊन चाललोय आणि त्याच्यामध्ये त्या दोन कॅरेक्टरसाठी, दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी जर आपण क्रॉस करत असेल तर त्यावेळेस हा जो काही डायहायब्रिड रेशो आहे तो आपल्याला तिथे मिळत असतो. सो द वेन द डॉमिनन्स इज कम्प्लीट इन बोथ द फॅक्टर पेअर्स, देन वी गेट 9:3:3:1 रेशो इन पर्टिक्युलर दॅट F2 जनरेशन. आता काउंट करा, 9 + 3 + 3 + 1 टोटल किती झाले? 16 झाले, 16. ठीक आहे. आता कसे झाले? प्रत्येकाचे किती आलेले आहेत? तर प्रत्येकाच्या इथे प्रत्येक पॅरेंट मध्ये जे काही अलिल्स असणार, जर हेट्रोझायगस फॉर्म मध्ये असतील तर टोटल गॅमेट इथे आपल्याला पडणार आहे. प्रत्येकामध्ये 2 हेट्रोझायगस पेअर जर असतील तर टोटल गॅमेट किती पडणार आहेत? 2:2 = 4. सो फ्रॉम ईच पॅरेंट देयर विल बी 4 gametes. So 4 gametes crossed with the 4 gametes. Total 4/4 16. 16 ऑफस्प्रिंग हे तयार होणार आहेत डायहायब्रिड मध्ये. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल, वेन वी क्रॉस राऊंड येलो विथ द रिंकल ग्रीन, राऊंड म्हणजे गोल, रिंकल म्हणजे सुरकते पडलेलं. ठीक आहे. हे दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. कशासाठी? तर शेपसाठी. येलो आणि ग्रीन हा कलर साठी दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत. वेन सो दॅट्स वाय when we crossed round yellow with the wrinkle green, we will get a progeny in F2 ratio in the 9:3:3:1, wherein in F1 it will be always round yellow but in heterozygous form. ठीक आहे. F1 मध्ये तो heterozygous फॉर्म मध्ये असणार आहे. आणि जे काही प्युअर फॉर्म मध्ये जेव्हा पॅरेंट्स आहेत ते पॅरेंट्स जेव्हा क्रॉस करतो तेव्हा आपल्याला F1 हेट्रोझायगस फॉर्म मध्ये भेटणार आहे. आणि F2 मध्ये आपल्याला जो काय रेशो मिळणार आहे तो मिळणार आहे टोटल 16 प्रोजेनी, जो की 9:3:3:1 रेशो मध्ये आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. तर ते 9 म्हणजे कुठल्या? तर 9 आपल्याला राऊंड येलो भेटणार आहे. 3 कुठल्या भेटणार आहे? तर आपल्याला 3 राऊंड ग्रीन भेटणार आहे, 3 येलो रिंकल भेटणार आहे, आणि जी काही एक प्रोजेनी भेटणार ती रिसेसिव्ह म्हणजेच रिंकल ग्रीन ही प्रोजेनी आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. ते पुढे कसं काय ते तुम्ही बघचालच पुढे. So when the dominance is incomplete in the both the factor pairs, then the ratio obtained will be 1:2:1 when crossed with the 1:2:1. जेव्हा इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल तेव्हा आपल्याला काय रेशो भेटणार आहे? सिंपल आहे. गुणाकार तुम्हाला येतो ना, सिंपल गुणाकार केला तरी चालतंय. 1:2:1. ठीक आहे. आणि शेवटी 1:2:1 झालं की 2:4:2 1:1 टोटल प्रोजेनी किती भेटणार आहे? तो 16. तर जेव्हा बोथ द फॅक्टर साठी जेव्हा इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल तेव्हा आपल्याला हा जो काही रेशो आहे तो भेटणार आहे. जेव्हा एक सिंगल फॅक्टर साठी डॉमिनन्स इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल म्हणजे एक रेशो झाला इनकम्प्लीट डॉमिनन्सचा 1:2:1 आणि दुसरा जी दुसरी काय पेअर असेल ती कम्प्लीट डॉमिनन्स असेल 3:1, तेव्हा आपल्याला रेशो काय मिळणार आहे? तो सिंपल मिळणार आहे 3:6:2 3:1:2:1. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. गुणाकारच करून बघा. गुणाकार तसंच म्हणजे 3 × 1 3 झाले, 3 × 2 6 झाले, 3 × 1 किती झालं? 3 झाले. 3 संपला. आता 1 चा गुणाकार 100, 1 चा गुणाकार 200, 1 चा गुणाकार 100 झालं. 1 2 1. ठीक आहे. वरती पण तसंच 1 चा गुणाकार 100 1 आलं, 1 चा गुणाकार 200 2 आलं, 1 चा गुणाकार 100 आलं 1. गेलं नाही तुम्ही कुपरा सर? जावं बंद होईल. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने जेव्हा एक सिंगल फॅक्टर जेव्हा इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल तेव्हा तो रेशो राहतो 3:6:2 1:2:1. जेव्हा दोन्ही पण फॅक्टर इनकम्प्लीट डॉमिनन्स असतील तेव्हा रेशो राहतो 1:2:1 2:6
4:1, 2:1. ठीक आहे. टोटल 60 प्रोजेन्स तिथे तयार होत असतात. सो मेंडल cross pea plant having a smooth seed coat, that is capital R, and yellow cotyledons with a plant. So having a wrinkle coated seed coat, that is small r, and green cotyledons, that is small y. So it was found that F1 plants were smooth seeded with the yellow cotyledon, that is capital R, small r, capital Y, small y. When F1 plants were self-fertilized and the F2 generation was raised, 4 phenotypic classes were obtained in the ratio of 9:16 were smooth yellow, 3:16 were smooth green, 3:16 were wrinkled yellow, and 1:16 will be recessive wrinkled green. So this constitutes a ratio of 9:3:1. So the hybrid phenotypic ratio is 9:3:1, where the test cross ratio of the hybrid is 1:1:1:1. ठीक आहे. तर हे एकदम सिंपल आहे. झालेलंच आहे आपलं जे काय जे दोन पॅरेंट्स आहेत, कॅपिटल आर, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, त्याची गॅमेट फॉर्म होणार ते कॅपिटल आर, कॅपिटल वाय. रिंकल ग्रीनचे गॅमेट्स तयार होणार आहेत स्मॉल आर, स्मॉल वाय. इथे करेक्शन आहे, कॅपिटल वाय झाले, स्मॉल आर, कॅपिटल वाय झाले, ते तिथे स्मॉल आर, स्मॉल वाय. तर F1 जे असणार आहे ते असणार आहे हेटेरोझायगस फॉर्म मध्ये कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. जीन टाइप ज्याचे की राऊंड येलो, त्याचे फिनोटाइप एक्सप्रेशन तो एक्सप्रेस करणार आहे. त्याचे पुन्हा जे काही चेकर बोर्ड गॅमेट पडणार आहेत ते पडणार आहेत कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय. ठीक आहे. तर असे 4 गॅमेट पडल्यानंतर 4x4 चा जो काही चेकआउट बोर्ड गॅमेटिक रिकॉम्बिनेशन साठी आपण करणार आहोत. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला टोटल जे काय भेटणार गॅमेटिक रिकॉम्बिनेशन करून, तर त्यामध्ये 9 हे राऊंड येलो असणार आहेत, 9 हे राऊंड ग्रीन असणार आहेत, 9 हे रिंकल येलो असणार आहेत, आणि 1 हा रिंकल ग्रीन हा जिंटॅग तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. इथे मी तुम्हाला ऍड करून दाखवतो, एकदम सिंपल आहे. यात तुम्हाला बघा राऊंड येलो किती आहेत बघा. राऊंड येलो 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा एक राऊंड येलो, हे टोटल 9 असणार आहेत. राऊंड ग्रीन किती असणार आहेत? 1 2 3 हे राऊंड ग्रीन. एक 2 3 हे राऊंड ग्रीन राहणार आहेत. राऊंड येलो झाले 9, 3 झाले राऊंड ग्रीन, पुन्हा हे 3, हे 3 आहेत, हे 3 रिंकल ग्रीन, आणि एक जे ग्रीन डॉट. रिंकल येलो 3, राऊंड येलो 3, राऊंड ग्रीन सॉरी राऊंड येलो 9, राऊंड ग्रीन 3 भेटणार आहेत, रिंकल येलो 3 भेटणार आहेत, आणि एक रिंकल ग्रीन. असे 9:3:3:1 रेशो मध्ये टोटल जे काय पॉप्युलेशन आहे ते सेग्रिगेट होतं. सो दिस रेशो बिकम 9:3:1. हा झाला फिनोटाइपिक रेशो. 9:3:1 डायब्रिडचा फिनोटाइपिक रेशो, फिनोटाइपिक अपीअरन्स ते भेटतं. आता जिनटिपिक रेशो म्हणजे जे काय जिनटिपिक रेशो आहे तो आपल्याला काय भेटतो, तर 1:2:2 सॉरी हा 1 कॅपिटल आर, कॅपिटल आर. जो जिनटिपिक रेशो आहे कॅपिटल आर असलेला 1 भेटणार आहे. कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय 1 भेटणार आहे. ठीक आहे. नंतर कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय 2 भेटणार आहेत. नंतर कॅपिटल आर हेटेरोझायगस फॉर्म मध्ये दोन्ही पण आलेले 4 भेटणार आहेत. नंतर वाय आलेले हेटेरोझायगस आणि होमोझायगस आर आलेले असणारे 1. नंतर दोन्ही एक डॉमिनंट होमोझायगस आणि एक रिसेसिव्ह होमोझायगस असणारे 1 भेटणार आहे. नंतर कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय 2 भेटणार आहेत. पुन्हा स्मॉल आर, कॅपिटल वाय 1 भेटणार आहे. नंतर स्मॉल आर, कॅपिटल वाय असलेल्या 2 भेटणार. टोटल स्मॉल रिसेसिव्ह असलेले स्मॉल आर, स्मॉल वाय असं रिंकल येलो असणारे 1 भेटणार आहे. असे टोटल प्रोजेनी 9:3:3:1 ह्या रेशो मध्ये ती सेग्रिगेट होत असते. आणि त्याचा जिनटिपिक रेशो जो काय आहे तो
1:2, 1:2, 2:2, 4:2, 1:2, 1:2, 2:2, 1:2, 2:1 या फ्रिक्वेन्सी मध्ये ते टोटल जी प्रोजेनी आहे ती सेग्रिगेट होत असते. ही प्रोजेनी तुम्ही अशीही लिहू शकता किंवा सिंपल, ही जर लक्षात राहत नसेल तर 1:2, 2:1 ठीक आहे. 1:2, 2:1 2 2:2, 4:2, 2:2, 1:2, 2:1 ठीक आहे. या प्रोजेनी टोटल 16 जीनोटाइप होते. यामध्ये बघा एक किती वेळा आलाय काउंट करा. 1 2 3 4 5 6 6 वेळा इथे आलाय का? एक ठीक आहे. लक्षात घ्या 1:2, 1:2, 2:2, 4:2, 1:2, 1:2, 2:2, 1:2, 2:1 this is genetic ratio of diabride ratio and phenotypic ratio is 9:3:1. आता पुढचा पार्ट आपण बघणार आहोत. टेस्ट क्रॉस रेशो जो काय आहे ठीक आहे. टेस्ट क्रॉस रेशो म्हणजे काय? इफ F1 is back crossed with its recessive parent, then that cross is a test cross. जेव्हा F1 जे काय हायब्रिड आहे, F1 हायब्रिड जेव्हा आपण बॅक क्रॉस करू त्याच्या रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर, तेव्हा त्याला आपण म्हणतो टेस्ट क्रॉस. सो टेस्ट क्रॉस रेशो ऑफ डायब्रिड इज पर्टिक्युलर 1:2, 1:2, 1:1. सो देर आर 4 डिफरंट कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला तिथे त्या प्रोजेनी ह्या मिळत असतात. ठीक आहे. जेव्हा आपण डायब्रिडचा टेस्ट क्रॉस करत असतो, जेव्हा मोनोहायब्रिडचा टेस्ट क्रॉस करतो तेव्हा आपल्याला दोन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये 1:1 जे दोन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला तिथे प्रोजेनी मिळत असतात त्याचे पॅरेंटल टाइप सारखे. When we crossed hybrid F1 is crossed back with the double recessive parent, then the ratio contains 1:1, 1:2, 1:1. So this are introductory part of hybrid ratio. There are certain modification of this hybrid ratio are already told you in a partial dominance at one, then dominance modification at one or both loci, then lethal gene action at either or both the loci, then involvement of more than 2 genes in the same type of interaction, then involvement of 3 or more genes exhibiting the different types of the interaction. So on the basis of this, some of the modifications like partial dominance means at inhibitory locus, that is inhibitory interaction, which becomes 7:6, 6:3. Then another one is a particular dominance, incomplete dominance interaction, that is for the additive genes, that is 1:4, 6:4, 4:1. That becomes a particular 9:6:1 ratio, that is a polymeric gene action, also known as polymeric gene action. ठीक आहे. हे मॉडिफिकेशन सेकंड झालं. त्यानंतर पुढचं जे काही मॉडिफिकेशन आहे ते आहे पर्टिक्युलर डॉमिनन्स मॉडिफिकेशन और डुप्लिकेट डॉमिनन्स, that is a particular 11:5 in ratio. Then on the basis of this some problems are there. ठीक आहे. हे झालं मोनोहायब्रिड. नंतर डायब्रिड जो काय आहे तो लेक्चर एक्सरसाइज झाला. आता ह्या बेसिस वरती जे प्रॉब्लेम्स आहेत तो आपण घेऊया. पहिला प्रॉब्लेम बघा. What the proportion of the progenies of the following crosses with the allelic pair segregating independently will be homozygous, and show the type of the frequencies of the following types. If the allelic pair segregates independently, then different combination or different genotypes are given here. पहिला प्रॉब्लेम बघा. What proportion of the progeny of the following process with the allelic pair segregating independently will be homozygous? पहिला बघा. homozygous pairs म्हणजे ते सेग्रिगेट होतात का हे आपल्याला सांगायचं आहे.
स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीन दिसते? हो सर. ठीक आहे सर. तर आपल्याला विचारले प्रोपोर्शन ऑफ द प्रोजनी काय आहे? प्रोजनीची प्रोपोर्शन काय आहे? पहिला, व्हॉट प्रोपोर्शन ऑफ द प्रोजनी ऑफ द फॉलोइंग क्रॉसेस, काय आहे त्यांचं प्रोपोर्शन, प्रोजनीचं प्रोपोर्शन रेशो काय आहे ते विचारले. विथ द अलील पेअर्स इंडिपेंडेंटली, होमोझायगस असेल का हेटेरोझायगस असेल का ते विचारलेलं आहे. स्मॉल बी क्रॉस्ड विथ कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी, म्हणजे दोन्ही पण पॅरेंट हे हेटेरोझायगस फॉर्म मध्ये. तर दोन्हीचे टोटल तयार होणार आहेत कॅपिटल ए बी, कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी आणि स्मॉल ए स्मॉल बी, असे 4 गॅमेट इच. आपल्याला ठीक आहे, त्या मिळणार आहेत आपल्याला प्रोजेक्ट जो काही जिंटिपिक रेशो आहे तो विचारलेला आहे. त्यामुळे जो जिंटिपिक रेशो आहे तो येणार आहे 1:1:2:2:4:2:4:2:1. किती प्रोजनी ह्या होमोझायगस असणार आहे? टोटल प्रोजनी ह्यामध्ये बघा काउंट करून होमोझायगस प्रोजनी किती निघणार आहेत ते आपल्याला शोधायचंय. होमोझायगस प्रोजनी किती असणार आहे? तर एक झाली ही होमोझायगस प्रोजनी. ठीक आहे, झाली. ठीक आहे, अजून शोधा प्रोजनी कुठली आहे? तर ही एक प्रोजनी आहे आणि ही एक प्रोजनी. ठीक आहे, बाकी कुठली आहे का प्रोजनी? नाही. तर होमोझायगस प्रोजनी आहे तिथे. ठीक आहे, समजलं? होमोझायगस म्हणजे एकसारखे असले पाहिजे, आयदर डॉमिनंट और आयदर रिसेसिव्ह. ठीक आहे, आता इथे बघा, आता हे चारही पण दोन्ही सगळेच जे काही दोन्ही जीन्सचे जे काही होमोझायगस पेअर्स आहेत, इथे बघा, इथे एक पेअर ही होमोझायगस आहे, दुसरी हेटेरोझायगस आहे. जे कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल बी स्मॉल बी ही हेटेरोझायगस पेअर आहे, त्यामुळे हे नाही येत. या बाकीचे चारही जे आहेत त्या चारही पण होमोझायगस पेअर आहेत. ठीक आहे, समजते काय सांगतोय ते? समजते काय सांगतोय? हा, येस सर. पुढचं बघा, कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी क्रॉस्ड विथ कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी. पहिल्याचे किती गॅमेट्स निघणार आहेत? तर 2 निघणार आहेत. का? तर हेटेरोझायगस पेअर्स हे 2 आहेत. त्यामुळे काय, तर कॅपिटल ए कॅपिटल बी आणि कॅपिटल ए स्मॉल बी असे 2 इथे गॅमेट्स निघणार आहेत. ठीक आहे, दुसऱ्याचे किती गॅमेट निघणार आहेत? तर 2च निघणार आहेत, कारण हेटेरोझायगस पेअर्स ही एक आहे, कॅपिटल ए स्मॉल ए ही हेटेरोझायगस पेअर असल्यामुळे कॅपिटल ए कॅपिटल बी हा एक गॅमेट निघणार आहे, दुसरं निघणार आहे स्मॉल ए कॅपिटल बी. ठीक आहे, तर त्यांचं जेव्हा रिकॉम्बिनेशन होईल तेव्हा जी काय प्रोजनी मिळणार आहे ती होमोझायगस प्रोजनी ह्यामध्ये कुठली राहणार आहे? तर एकच राहील, कॅपिटल ए कॅपिटल बी बी ही होमोझायगस पेअर राहील. बाकीची जी काय रेशो ऑफ प्रोजनी आहे 1:1:1 मध्ये काय अडचण असेल तर पुन्हा सांगेन. केलं तसे एकदम सिंपल, काही अडचण असेल तर विचारा. ठीक आहे.